अरे आली 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 पोटाला गळ आली रे बापा. काय करावं आता, रात्रभर जाऊ जाऊ मी कदरलोय. पोटाला रातभर दमच नाही ना, येऊन जाऊन जसं पाणी जरी पिलं की पडून आलंय पोटातून खाली. बाथरूमला जाऊ जाऊ कदरलो मी, रातभर झोप नाही मला कोणी. अरे बापा लय अशक्तपणा आलाय लगे रात्रभर जाऊ जाऊ. कोण उडवला सकाळी सकाळी, ते काम धंदा आहे की नाही, ते काम तर करत नाही. बापान कमून ठेवलं त्याच्यात कजब उडाला खावराला. खुशाल भाकरी घातून सकाळी म्हणतो कळाली कळाली पोटाला. ते काम धंदा करत नाही, भरात पोटाला कळी येते काय. मम्मी नाही पोटाला पाहिजे किती कळी येऊ राहिली. रात्रभर झोपेल नाही मी, पण तुम्हाला उठवलं नाही मी झोपातून रातचं. मला काय पाय ना ते पाण्याची बाटली भरली बाथरूम मध्ये. कळाले की चालली, कळाले की चालली, ओत पाणी कळाले की चालली. आराम करून चालूच आहे रातभर. मग अरे मेला काय खाल्लं तो बाहेरचं. तू तरी म्हणलो 1000 वेळा सांगते तुला घराचं. तुला जे पाहिजे तुम्ही तुला बनवून देते घरात. बाहेरचं काय खातो तू, काम केलं गेला होता का तू त्या डेंग्याच्या नांदी लागून तू काही खाल्लं असेल बाहेर. तो पण म्हणते आम्हाला पार्टनरशिप मध्ये दुकान टाकायचं. अरे तो तुम्ही पैसे खर्च सांगा, तुम्हाला बाहेर खायचं सांगा तुम्हाला फक्त. घरी घरचं भाकर गोड लागत नाही तुम्हाला. अरे बाहेरच्या पेक्षा घरची चटणी भाकर गोड असते. तुम्ही बाहेर काही खाल्लं समोसा कचोरी नाही तर काही पाणीपुरी खाल्लीस तुम्ही, त्याच्यामुळे तो पोट बिघडलं झेंड्या. परम मित्र डेंग्या ये रे लवकर मला दवाखान्यात घेऊन जाय. माझी मम्मी बाय कशी मला भांडू राहिली, मला दवाखान्यात न्यायचं कोणी विचारत नाही राहिलं. पण डेंग्या तुम्हाला मित्र आहे रे बाबा, लवकर ये रे बाबा. काय गंगे काय झालं आपल्या झेंड्याला, काय झालं आपल्या लयच बिमार दिसून राहिलं म्हणते. रातभर मला म्हणून तर म्हणलं काय कुरकुर कुरकुर आवाज आहे रातभर. ते बाथरूमचं गेट कोण वाजायचं आहे म्हणलं. इतकं काय पळायचं आहे, ते काय दुखू राहिले याचं नेमकं झालं काय याला. मी काही नाही सांगायला लागली त्याला. काहीतरी खाल्लं जाऊन बाहेरचं त्या डेंग्याच्या नागे लागून काहीतरी खाल्लं बाहेर हॉटेलवर. बाहेर जेवले वाटते काहीतरी खाल्लंय. बाहेरचं खाल्लं असंच होणार आहे ना. याला सगळं सांगितलं जे म्हणलं ते बनवून देते. मग सांगत तू तू काम केलं गेलं ते काय ते दुकानाचं नाम लागलं आहे ना. काय चालायचं ऑनलाईन सेंटर टाकायचं काय टाकायचं. तर डेंग्याच्यामुळे पोरं आपलं बिघडणार आहे. ते तुम्ही याच्यात तुमच्या शब्द बाहेर गावातच जायचे ते तुमचं काही ऐकत नाही. मग ऐकून राहिलं पाहिजे नाकत होतं ते मारकुट टाइम लहानपणी. पण आता वाटतं माझ्या शेजारमध्ये नाव ठेवून एवढं मोठे दाखल काय मारते आता. 24-25 वर्ष झाला कळलं हे राखलं आहे की नाही बाहेरचं खायला काही. अरे आली आली कळाली पोटाला पळाली. तुम्ही बाजूला लवकर पळू दे मला बाथरूम मध्ये. कोणी जायचं नाही ना, उघडेच आहे ना. वा बाजूला लवकर. अरे बाजूला अरे बापा लवकर जाऊ द्या पळू द्या मला. कहो गंगे पेशंट झाले तर आपलं अर्जंट पेशंट दिसतंय. दमच नाही म्हणते पोराला, गळाटलं दिसतंय म्हणतं. हो झेंड्याला दाखवावं लागेल आपल्याला. कसं आहे आपलं पोरगं आहे ना, जर का असं हे करते काय. डॉक्टरला फोन लावून बनवून घेऊ त्याला. खायचं आपला सुनाला डॉक्टर आहेस ना, त्याला लावून त्याला बोलून घेतो. बरं गेले 100 रुपये काय देणे एखादं इंजेक्शन. परत पोट आहे ना गळाटं ना ते. खरं आहे तुमचं झेंड्याचे पप्पा. कसं आहे आपल्याला पोरगे ते कसं काय असेल म्हणजे आपल्याला म्हातारपणी पोसन ना आपल्याला ऐकून ते झेंड्या कसं काय असेल ऐकून. ते झेंड्या त्या डेंग्यामुळे दूर घरात जाऊ द्या. तुम्ही म्हणता जाऊ द्या गेले 100 रुपये द्या बरं. बरोबर त्या सुनाला डॉक्टरला बरं लवकर आणि ते इंजेक्शन देऊन टाकून ते थांबून टाकू ते ऐकून. थांबून जाईन ते मी द्या पोरं जाईन गाठून लावा तुम्ही फोन केला बरोबर लागेल. काय वाटतं रे. हॅलो 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 आगला डॉक्टर आहे का, आगला डॉक्टर. अहो आमचं झेंड्याचं पोट बिघडायमध्ये लय आहे की नाही. लयच पोट बिघडाय त्याचं. ते रातभर काय दमच नाही परालं. तर बाथरूममध्ये ते आतून लावून घेते त्यांना. उघडत पण नाही रातभर तर त्यातच येते. जर घेतं काहीतरी 10-15 मिनिटं थांबतात डबल त्यात जावं वगैरे इतकं पोट घालते त्याचं. डॉक्टर साहेब येतात तुम्ही मग येता का काय तुमचं हे काय गाडीत पेट्रोल नाही तुमच्या. बरं नाच करतो मी झेंड्याला घेऊन येतो तुमच्याकडे. आहे दवाखाना उघडा आहे ना. हां येतो झेंड्याला घेऊन येतो मी दवाखान्यात. काय म्हणले झेंड्याचे डॉक्टर काय म्हणले डॉक्टर काय म्हणले आहे की नाही. आले की नाही दवाखान्यात. आले ते दवाखान्यात आले. तर त्याच्या गाडीत पेट्रोल नाही म्हणते. तसे तेच गावात पेट्रोल नाही मला अवघड काम झालं. तर आपल्याला जा नाही झेंड्याला घेऊन तिकडे. डॉक्टर मी झेंड्याला घेऊन तुम्ही दवाखान्यात लवकर आहे की नाही. आपण करू आपण झेंड्यालाच घेऊन जाऊ आता. चाल बरं तू लवकर आटप. कसं पोरं आटून गेलं काय करते. एक पोरगे आपल्याला घेऊन जायचं दवाखान्यात काय करते. चला बरं आता पुढे कवा शिकत बसले आप कवा शिकत बाहेर. आलो मी चालेल पण आवश्यक नाही बापा. ते गाठलो मम्मी पप्पा ले गाठलो मी. काय सांगू तुम्हाला. मला लवकर दवाखान्यात घेऊन जा. लवकर दवाखान्यात घेऊन जा बाबा. पैशाकडे आता पाहू बाबा लगे. अरे मारुती पाटील म्हणतात मला. मारुती पाटील पैसा कमी काय. एकुलचा एक पोरगे तुला झेंड्या तू कसं काय ना. तुला पैसा लावणं करता येईल बाबा. लोक नाही तोंडाला आता मारतील ना आहे की नाही. तुला दाखवायला दिला तर म्हणा इतके पैसे कमवून ठेवले माझ्या पाटलानं पोरा दाखवायला दिलं नाही आहे की नाही. एवढं मोठं पोरग आहे मग आहे की नाही. कसं काय ना तू जरी मला आवडत नसेल जरी आपण मतभेद होत असेल आहे की नाही. पण तू काय आता एकुलता एक पोरगा बाबा. मग शेवटी लोक काय म्हणतील बरं दाखवायला दिलं नाही पोरगाला. पोरा संडास लागली तर आहे की नाही. चाल बरं लवकर चाल जाईल 100-200 रुपये तुझ्यासाठी काय तेवढं करू शकत नाही. चाल लवकर. मला माहिती आहे ना माझ्यापेक्षा तुम्ही पैसा जास्त जीवे. कसं तर तुम्हाला पाहायला लगे कसं हो राहिलं तर कधी नव्हतं दवाखान्यात काम पडलं मला. मी ते आगार बगर पाहिलं म्हणून का बाहेरचं त्याच्यामुळे बोल बिघडलं. मग कधी दुखतं का कधी पैसे लागले तुम्हाला दवाखान्यात लगे. आता इतकं गाचून कोण करायला लगे
उत्पन्न देऊन गे मी दुसऱ्या जायला गे असं म्हणून राहिले माझे सगळं तुमचं गेल्यावर मग राहिले प्रॉपर्टी सगळी सांगू एवढे तर एवढे 100-200 रुपये लाभ घेऊ राहिले मला उद्या काही झालं म्हणतं माझ्या जीवाला मला दर्शक काळजी घेत नाही तुम्ही दोघं सारखे तुम्ही चिक्को जाऊन चिक्को वाले काही झेंडा दावा आपल्याला उठून बोलतो करायचा तुला हेच वळण लावले का आता आम्ही मायबाप येतोय आता आमचं एकोण एक पोरग येतो आणि तुला तुपल्या जीवनात पण सगळ्यात जीवतो आहे आमचा तो काही झालं मला कसं तरी होणार माझ्या पोटातच असं खडबड व्हायला गेलं तुला दुखायला लागलं चाल बघ झेंड्या लवकर झालं घेतो आपण आता लगे डॉक्टरला फोन लावला ते चुनाला डॉक्टर आले बरं आताच लगे चालते म्हणे तिकडे घेऊन येणार होते म्हणजे गाडी पेट्रोल संपलंय आपल्याला जायचं चाल ते पैसे देऊ आपण थांबा माझ्या जीवला मित्राशिवाय मी कुठेच जात नाही तर डेंग्याला फोन लावा पहिले तर डेंग्याला पण बनवून घ्या ते कसं आहे मला 8 राहते तर डेंग्या असतात डेंग्याशिवाय मला काहीच नाही केलं कोणाला विश्वास नाही डेंग्याला जीवला मित्र आहे मग त्याला माहीत झालं तर बाबा त्याला तुला पळतच येईल त्याला तुम्ही पप्पा फोन लावा बरं लवकर डेंग्याला बनवून घ्या हॉस्पिटलमध्ये चला लवकर दमच नाही गेला मला लगे बरं झेंड्या मी डेंग्याला फोन लावतो बरं कसं आहे ते तर मला वाटतं तू आता तू ढेरीला आज दिसून राहिली मला आज कसं आहे तू ढेरी तारण असते म्हणा आज जर कमी झाले लयच 10-12 वेळेस गेला काय मोर आजचा तू तारण करून करायला मला असं वाटतं तर मी ते डेंग्याला फोन लावतो त्याला बनवून घेतो म्हणजे कसं तो 2-4 साला लावतो राहील तुझ्याजवळ आम्ही येऊ घरी तर आम्ही थोडी तटकात बसतो त्यासाठी तर आता आमचं पण वय झालं ना ते डेंग्या कसं येतो आम्ही तर कधी आम्ही तुला डेंग्या राहील तुझ्यासोबत कधी आधी गेली तू ते बाथरूममध्ये घेऊन जाईल आहे की नाही मग ते डेंग्याला फोन लावून घेऊ का तुम्ही असं कसं बोलता की आपण ते आपल्या पोराला एकच पोरग आपलं आणि ते झेंड्याला तिथं एकट्याला हॉस्पिटलमध्ये सोडायचं आपण घरी यायचं काय काही बोलता तुम्ही जुनी जाती बोल झेंड्यातून कसं काय पण मध्ये पुढे दे तुम्ही नाही लावायचं त्याला पण मी तेच थांबणार आहे तुम्ही या तुम्ही घरी यायचं तुम्हाला काही दिवस नाही तुमच्या जगात ट्रेन अरे डेंग्या आहे का डेंग्या अरे डेंग्या अरे तो मित्र झेंडूची तब्येत बिघडली बाबा तुला माहित नाही काय अरे मी त्याचा बाप बोलतो बाबा मारुती पाटील हो ये मग ये बरं लवकर ये तू घरी ये म्हणजे कसं आपण सगळं जाऊ ते झेंड्याला मला वाटतं ॲडमिट करावं लागतं मग ते तो आयुष्यवानी का नाही देऊ तू कुठं पाहिजे ते खायला यायला सोबतच तुम्ही आहे की नाही मी काय म्हणतो ये बरं लवकर ते म्हणतं की डेंग्या आल्याशिवाय निघतच नाही म्हणतो मी लगेच बरं ये लवकर ये आपण जाऊ त्याला दाखवून घेऊ मारुती काका मी आलो अरे डेंग्या प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेग येतो फोन ठेवत नाही तो टपकला लगे इथं लय जीव मित्र राहतो मैत्री असे दास आहे संकट काय होतं तेच खरं मित्र हा पप्पा काय मम्मी पप्पा काय पप्पाचा फोन ठेवत नाही लगे मा मित्र डेंगू आजारच झाला येतं पा इतका जीव आहे माहिती त्याचा हा तो पळत झाला त्याने मी घातली नाही रे बाबा तो आता तसा सारा अरे झेंड्या तो काही विषय करे बाबा मी तसंच पळत आलो एका पाय चप्पल घातली एका पायात घातली पण नाही लोक म्हणजे कुठं चालले काही बरोबर म्हटलं माझ्या मित्राचं पोट बिघडे तर मला जावं लागतं दवाखान्यात लागतं आता काय होतं मला माहिती नाही का तो बापू जीव लावत नाही ते मला लावते मला थोडेफार पण ते मला भावून लावत नाही एवढी पण माझ्याशिवाय तुला कोणी बरं झेंड्या आहे की नाही मला यावंच लागणार बाबा मित्र आहे सोडी तो आहे की डेंगे तो भांडा लावला काम त्याला तो मित्र मत करताना तुला माणसं उकरून काय काढायचं गरज जीव लावत नाही हे करत नाही ते करत नाही शेवटी आमचं पोरग ना आम्हाला जीव लावले ना आम्ही करू त्याला खायला बरं मला सुधारून म्हणजे कोणत्या माझ्यावर जीव नसतो रे तू इतका सांगू लागले तर कसं समजतो काय मला बाबा तो किती पैसा लागेल मी गेला पण ते जाऊ द्या का ते जुनं आहे काय पाहता आताच बा काय ते झेंड्याचं मॅटर काय ते सांगा बरं लोक कसं त्याचं बरं आहे का डेंग्या तुला काय सांगा रात्रभर दमत नाही ना बरं झालं बाथरूम मी बापा घरात बांधे नाही तर बस भरडब्याची पळ झाला असतं मला आहे की नाही बरं झालं माझ्या आजोबाना बाथरूम बांधून ठेवलं बाबा घरात नाही तर मग बेजार झाली असते रे बापा कुठं गेला असतो किती लांब आहे आपल्या गावाच्या बाहेर वावर बरं झालं पायवर संकट काय किती ते टॉयलेट किती हे फोटो आले मग बरं झालं संडास बांधला आमच्या म्हाताऱ्यानं नाही तर बस काय असं पाहिजे संडास पाहिजे बाबा प्रत्येकाच्या घरात नाही तर काय आता मी आहे माणूस आहे मला संडास लागली आहे की नाही तर मी घरात जाऊ शकतो पण लेखी बाळीचं काय बापा खेड्यापाड्यात राहत नाही पण काय आमच्या म्हाताऱ्याने जोर धरला तर हे मग आमच्या मग बाप्पा बांधत होतं मग बाप्पा ते पैशाला चिकट आहे त्याच्यामुळे आजोबा जोर धरला आजोबा म्हणे आता मग जमत नाही बाहेर जायला बांधून टाकत पाय बरं तू उपयोग पडत नाही अशा टायमात समजतं रे बाबा टॉयलेटचं महत्व संडासचं महत्व अशा टायमात समजतं डेंगे तुला काय तू पण वाजून घे बाबा ते सल्ला नंतर ते नंतर पण देऊ शकतो तो काय आता नेमकं भांडण काय कळीवर पोटात कमी राहिला आता डॉक्टरला जायचं डॉक्टर कसं थांबायचं आली कळाली रे बाबा पोटात तो कळचं नाव घेतलं लगे आलीच कळ तू कळचं नाव नको घेऊ रे बाबा रातभर बेजार आहे मी येतोच मी जाऊन 2 मिनिटात थांबा रे बाबा तुम्ही डबल कसं वाटणं परेशान नको आलोच मी 2 मिनिटात जाऊन नाही पेशंट जरा आवड दिसतं काका काय म्हणतो तुम्ही मारुती काका जरा जास्त त्रास राहिला वाटतं मित्राला आमच्या जास्त काय तो मित्राला दमच नाही 5 मिनिटं झाले ते वाय बरं 5 मिनिटात त्याला येऊ राहिले म्हणजे खालून असं ते कसं नळच लागला त्याच्या खालून आता कायच करावं जरा ते असतं लिकेज गिकेज काही काढून टाकलं असतं आपण ते आपल्या हातात नाही ना आता कायच करावं त्याला काही उपाय पण नाही बरं आता डॉक्टर द्यावं ते देईन डॉक्टर पाहू आता पर्याय काय ते धाराच लागेल त्याच्या खाली होऊन त्यांना तुला काही उपाय माहिती का बाबा घरगुती उपाय काही माहिती तुला त्या दाखवण्या जाऊ तात्याला कंट्रोल झालं पाहिजे तसे मला कळावी आवडत साखर होईल ना गावात लोक काय म्हणतात आपल्याला ते उपचार नाही घेतले तुम्ही कसं करतो मग काही गावचे उपचार आहे का इकडे काकू केळं आहे का तुमच्या घरी केळं आहे का 2-4 डझन केळं खाऊ घातले ना जरा येईन बरं म्हणजे कसं बसून जाईल त्याचं मला असं वाटतं डॉक्टरची पण गरज करणार नाही
तर मला वाटतं 2 डझन केळंच खाऊ घाला. काय वाटतं तुम्हाला? पण थोडाफार त्रास झाला असं माझं कसं आहे, 1 डझन केळं खाल्ली होती लगे एकाच टायमाला ते पण. तर कसं आहे मग 2-4 दिवस लगे आलीच नव्हती, ब्लॉकच झालं काम. आणि ते कसं आहे ते ब्लॉक होऊन जातं बरं कार्यक्रम 2-4 दिवस येतच नाही डायरेक्ट. नंतर काय मग हळूहळू त्रास होतो, नंतर ढिल्ला होऊन जात कार्यक्रम. कसं करावं ते खाऊ घाला केळं त्याला. आता केळा गिळायचा काही सांगू नको रे बाबा तो उपचार. कसं आहे डायरेक्ट ब्लॉक झालं तर काय करतो बाबा? जे आहे ते चालू दे बाबा. चाल दाखवून जाऊ आपण. काय म्हणतो झेंड्याचे बाबा, तुम्ही काय म्हणता? काय ते डेंग्या म्हणतो ते बरं आहे का? खरं बरोबर आहे का ते? करायचं ते उपचार काय करायचं? हो कारण या डेंग्याचं काय ऐकते, हे डेंग्याचं काही खरं नाही. ते ऐकते आपल्याला जास्त पैसे घ्यावं, केळाचे पैसे पण जाईन दवाखान्यात जाईन. ते केळं काय खाऊ घालायचं त्याला. तर आपण असं करू, त्याला दवाखान्याचा उपचार घेऊया. डेंग्याचं काही खरं नाही, त्याचं कुठं उपचार ऐकते का? तुम्हाला सल्ले देणं पडत नाही राव, मारच फिरता तुम्ही बोलत काय विचारला पहिला सल्ला मग मला. फुकटचा सल्ला देऊन मला उलटे फिरता राव तुम्ही. असे लोक तुम्हाला काही सांगणं पडत नाही. मी आमचा मित्र आहे, आतच बसतोय. अरे झेंड्या हरियाण बाबा लवकर ये ना. अरे झेंडू ये रे बाळा लवकर. मला माहिती तो तकलीफ आता काय करते. आता तू दवाखान्यात गेल्याशिवाय पर्यायच नाही. आता दवाखान्यात राहीन बाळा तो. धीर धर रे पोरा, मारते बाटला चालली एक तू इतकुशा काय काय करतो. हा पट्ट्या सगळ्या गावाला हे करतोय, पुरतो उडून पडतोय. आणि तू इतकुशा गोष्ट काय करू राहिला का? गंज गंज बिमारे होतच असते. राहीनच आता गाठताच माणूस. खरं झेंडा झाला का मोकळा? आता बरं वाटवलं का? केलं का पोट हलकं? काय राव डेंगे पोट हलकं म्हणतो. पोटात काही राहिलंच नाही बाबा हलकं व्हायला. रात्रीच हलकं व्हायले पोट. मग पोटात पोट राहिलं नाही तू म्हणतो पोट हलकं झालं का? अरे बाबा कायच करावं, तुला पाणी पण सहन नाही हो राहिलं. इतकं डेंजर काम झालंय मग. याच्यात तुझी गलती की नाही खरं सांग बरं का? आपण काल तालुक्याला गेलो, तुला काय म्हटलं होतं? कमी खाय कमी खाय, समोसा कमी खाय म्हणलं, कचोरी कमी खाय म्हणलं, पाणीपुरी कमी खाय म्हणलं, भेळ कमी खाय म्हणलं, आहे की नाही? मठ्ठा कमी पे म्हणलं तर तो चालूच होता बाबा. मी कसं आहे एक समोसा आणि कचोरी लिमिटमध्ये, पण तो येऊ द्या हॉटेलला ऑर्डर चालूच होता. आता 4-5 रुपयाचं खाल्लंच ना बाबा, मग तो काय पोट बी करणार नाही. डेंगे तुम्हा मित्र काय शत्रू आहे रे? हे सगळं उकळून काढायची काही गरज आहे का? आई तर मला माय बाप शिवा देऊ राहिले आणि तू त्यात मग सांगू राहिला काय काय खाल्लं म्हणून. काय झेंड्या तो इतकं खाल्लं 4-5 अरे मी 1 रुपया खर्चत नाही रे. मी 1 रुपया जोडून लावून राहिलो राहायसाठी. इतकं 1 एकरावर 10 एकर लोक गेले. मी 10 एकर जमीन घेतली मी राहायसाठी, कमवून राहिलो 1 रुपया. तू 4-5 रुपये नाश्ता उडून राहिला. तुला काही हक्का दे का? त्याच्यामुळे तो पोट बिघडले. डेंगे काय मग आमचं पोरगं बिघडलं. तू त्या बायचं काय सवय लावली पहिल्या ना. मग पोरगं शाळेत जायचं तर टिफिन न्यायचं आहे की नाही? त्यातली एखादी पोळी वापस आणायचं उरून उरली तर पण बाहेरचं काही खायचं आहे की नाही? तो आहे मुळे ते पाय काय समोसा कचोरी काय काय खाल्लं म्हणतो, पाणीपुरी भेळ. बापा 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 म्हणजे तू आम्हाला आमच्या घरी तारीख लावतो काय? 4-5 रुपये एकदा तू खावरायला म्हणल्यावर आता जितकं खावरायला बायकोला किती खायचं हो बाहेर. मम्मी पप्पा ज्ञानावर राव म्हणत लवकर. तुम्हाला बाहेर पाहिजे कधी लय बेकार आहे बाबा. पोटाला कळी नाही कोणाला जुलाब लागू नाही रे दादा. मला वाटतं मग डायरिया झाला काय गणू. आता कधी फरक पडतो काय नाही पहा ना. मग शिराय शेट पोटाला पोट राहिला नाही. फासळ्या उघड्या पडायच्या रात्र एका रात्यातच 2-4 दिवस सलग चाललं तर मला उठायला टाकत राहा मी मागत. काय झालं आवड काय नाही काय झालं काय नाही. लवकर चला बाबा दवाखान्यात लगे. पप्पा लागू द्या हो पैसे. मी तू वाटलं जर वजन जाईल पण तुमचे पैसे फेडेन पण मला दवाखान्यात करा लवकर. डेंग्या चाल रे बाबा लवकर. हो काका पानो 1-2 केळं आहे का तुमच्या घरात? खाऊ घाला त्याला. ते केळ्यानं कसं निदान ते खालचं नळ तरी पॅक होऊन जाईल त्याचा, आहे की नाही? ते कसं द्या ना ते लिखित दाबल्यासारखं वर निदान त्याचा उपाय तरी करा ना. ते गावठी उपाय चाला ना आपला. दवाखान्यात जाऊ द्या बरं 1-2 केळं खाऊ घाला पहिले. पहा तुम्ही द्या त्या दवाखान्यात जाऊ फरक पडतो नाही तर द्या त्याला 2-4 केळं द्या. डेंग्या तुम्हाला मित्र काय शत्रू आहे रे बापा. मग पाणी पण सहन हो कारण तुम्हाला केळं काय सांगू राहिला. म्हणजे अजून पंचायत करून दे माही. तिथं 2 मिनिटं टिकून नाही राहिले. कार्यक्रम लय लिखित झालाय कार्यक्रम, आहे की नाही? सगळं लगे पाईपलाईन सोडल्यासारखंच झालं ते. पाणी गेल्यासारखं वावरालं. कायच करावं आता. तू आता काही उपाय सांगू नको. पहिलं मला दवाखान्यात घेऊन चाल बरं. डेंग्या तू त्याला जिम्मेदारी बस सगळ्या. तू माझ्या लेखाला बिघडलं. माझ्या पोराला मला दम निघून नाही राहिलं. माझ्या पोराचं तू राहिलं तर ते पावर माझ्या पोराची गेला आज चोपल्या नाही एका रात्रीतच. अजून 2-4 दिवस काही हे होत नाही वाटतं दुरुस्त. तर मग फासच बुडल्या करता काय पण माझ्या पोराच्या. डेंग्या तू सांगते मी तुम पुढे माझ्या याच्यात माझ्या पोराला दुबड्याचं नाही बरं का. तू नेतो त्याला तारू केला ते काही खाऊ घालतो त्याला काय बरं. तूच म्हटलं खाल्लं तितकं खाल्लं. पाहायचं खाणं चांगलं आहे का? किती तेलकट असते किती धोळ बसते रस्त्यावरची त्याच्या झाकेन पाकेन मासे बसतात. मासे बनवून जाते नाश्ते होते. काय होणार नाही का? जुलाब लागणार नाही का? हा ते पाणी काय तिथलं चांगलं असतं का? पाणीपुरी खाल्ली म्हणतात. कोणतं पाणी वापरतात काय आहे का तुम्हाला माहिती? कोणती पाणी वापरतात काही खाल्लं नाही पाहिजे. डेंग्या तू पण हुशार आहे ना. हुशार म्हणतात तू पण मूर्ख झाला आता, आहे की नाही? हो म्हणा का पुढच्या वेळेस तुम्हाला तक्रारी असं काही जर जुलाब गिलाब लागला तुम्ही पहिलं काय ऊस वगैरे दाखवायचे पैसे सगळे बरं का डेंग्या. हो तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे. खायचे पण काही लिमिट असते. मी याला सांगितलं ना या झेंड्याला तू कमी खाय बाबा. हे खाऊ नको व्यवस्थित नाही. इतकं काय खायचं नाही म्हणलं. 1 समोसा आणि कचोरी खाऊ ते पण चांगलं हॉटेलमध्ये गेलं बरं. सगळं झाकेन पाकेल होतं व्यवस्थित. मासे काही नव्हते तिथं. हे काय यानं ते ते खाल्लं समोसा पाणीपुरी म्हणजे समोसा कचोरी खाल्ली. नंतर आम्ही जेव्हा हॉटेलच्या बाहेर आलो तर ते पाणीपुरीची तिथं हे दिसलं. ते पाणीपुरीचे गाडी तिथं गेला. तिथं ते मासे इथे घाण होते. तिथं कुठलं पाणी काय वापरू मा तिथं त्यात पाणीपुरी खाऊ घालायचं काय डुकून हात बुडाचा त्याच्यात. ते हात पण धुते नव्हता. डायरेक्ट त्यात बुडाचा पाणीपुरीच्या ह्याच्या तोंडात टाकलं.
पाय बरं ते मी बाहेर आपण खाल्लं नाही झेंड्याला झेंड्या म्हणतो काय टेस्ट आहे बाबा पाणीपुरीची काय टेस्ट आहे तू टेस्ट करून पाय म्हणे पण मी केली टेस्ट झेंड्याच खाली झेंड्यामध्ये टेस्ट कर आता पाहिजे झाली मी पडत गडबड काही खायची लिमिट असते ना कुठं काय खावं स्वच्छता पाहून आहे की स्वच्छता आहे की तिथं तसं खाल्लं पाहिजे माणसानं आहे की नाही चांगलं पाहून जायचं जिथं माशा नाही तिथं काही नाही प्लेट किती व्यवस्थित जाते का आहे की नाही तोंडाला त्यानं रुमाल बांधले का केस व्यवस्थित आहे का त्या हॉटेलवाल्याचे आहे की नाही ऑर्डर ताटं तुटू साथे काय आहे नाही सगळं पाहून खाल्लं पाहिजे माणसानं नाही तर काय कुठं खायचं मला कसं खायचं हे झेंडे मला तो पण आज पडत नाही बरं मी तो मित्र आहे पण तो कसं आहे शत्रूसारखं बोलावलं मी तो पटलं पाहिजे इथून पुढं मी तुला सांगेन पण असं रिकामी मी पण खाणार नाही बरं का तो आपण इतकं खायचं नाही ना जितकं लिमिट तितकंच खायचं तो पोट भला मोठा आहे तो पोटात जास्त मला माहिती आहे पण काय लिमिटमध्ये खायचं जरा घरी यायला भाकर भेटते आपल्याला आहे की नाही म्हणजे इतकं बोलतो मग माहित नव्हतं पहिले माहित झालं मग तू इतकं बोलतो मग थांबतो मग नीट होतो दाखवतो मग आता तू पण मग मित्र आहे तुला दाखवतो मित्र हरकत वागतो मग काय झालं काय सांगतो तू माय बाप पुढं मग अपमान करू आला का आता खाल्ला आता चुकी झाली तुला पण मान्य आहे मला पण मान्य आहे आता आहे की नाही आता काय इथून पुढं खाणार नाही आता काय अद्दल घालल्याशिवाय अक्कल येत नाही माणसाला आहे की नाही आता काय आता इथून पुढं काळजी घ्यावं लागलं तुला इतकी दैन झाली परेशान झाली पाणीपुरी खाऊन फक्त ठेल्याकडे बघणार पण नाही आहे की नाही आता जाऊ दे तू काय लगे लावलं सांगू राहिलं चाल बरं चाललं आता काय ते झालं यार ना तरी उपचार करून काय तरी बाबा नाही तर काय आयुष्य नाही हे रे बाबा सुंदर आयुष्य नाही कधी काम राम नाही घालच्या साधा झेंडे शिकत्या काही डेंग्याकडून डेंग्या अरे डेंग्या मी त्याला शिवाय देत होतो पण त्याला सल्ला पाय बघितली खायचं पण तू झेंडू सारखाच राहणार आहे तो नाव झेंडे आहे ना तो कळत नाही कुठं काय खावं कसं खावं अरे तुझे मळकं कधी दिसत नव्हतं इतकं काही खावं का आपलं घरी मम्मी तो जे म्हणलं ते करून देते ना आहे की नाही तो घरी तो मम्मीला सांगायचं तो मग हे खायचं म्हणून ते खायचं म्हणून आहे की नाही आता 8 दिवसाला आपल्या घरी मिठा नसते आहे की नाही तो आपल्या म्हणण्यानुसार तो खातो नाही तो ढेरी स्वर नाही दिसत लोक मध्ये झेंड्या ढेरीले म्हणजे परत कोणाचं आपण त्याला 8 दिवसाला मटण आणतो पण तो असं रिकामी बाहेर खाजावं नको नाही आहे की नाही रिकामं काय आता पाय बरं 200-400 रुपये लागणार आहे मी खिशाला डांबला माहिती आता त्यामुळं तुमचं काय होतं परत इतकं तू करायला तुम्ही टोमने मारवले का इतकं पैसे लागणार तितकं पैसे लागणार तुमच्या काही पैसे घेऊन जात नाही बाबा झेंडे हो आपल्या चिकडे बरं खरं सांगतो थोडी बिमारी लागली तर पण तो तसं म्हणतो अरे बाई येऊन राहिली वापरला आपल्या जुलाबला काय काही त्याला दाखवत ना लवकर काही पण पैसेच पडले ना काय ना तुला पण अक्कल नाही ना मेले तुला पण सांगितलं ना तू बायचं खाजू नको म्हणून तुला कधी अक्कल काय सांगू काय नाही मला येतो तो जायसाठी पण काय करावं आता काय बापाच्या पुढे जाता नाही म्हणतो पैसे द्यायचे नाही त्याच्याकडे सगळा मग 1 रुपया भेटत नाही मला पण द्यायला मागून घ्यावं लागते माझ्याकडे व्यवहारी कधीपासून बापा सगळे पैसे तो एकटेच राहते मला सांगू राहिले झेंड्याच्या पुढे काही पण बोलते का माझ्या पुढे आरोप लावते का माझ्याकडे पैसे 200-400 रुपये आहे माझ्याकडे डब्यातला कोण ठेवते मी तुम्ही दिले एखादे 100 रुपये खायचं सगळे पैसे तुमच्याचे ना तुमच्याकडे तुमचं जेव्हा आहे ना 1 रुपया कोण तुम्ही मग साडी घेत नाही कधी सांगू राहिले एवढं हो मम्मी पप्पा नाही कदर करा हो तुमचे झाले का भांडणं सुरू मला दाखवणार नाही जर राहिलं कोणी तुमची भांडणं सुरू झाले माझं ए डेंगे चाल बरं तू ये जाऊ तिकडे चाल तू आम्ही तरी लवकर जाल मला घेऊन लगे चला बरं चला लवकर आता बस झालंय आपलं झेंड्याचं लय आता अवघड झालं का लिमिटच्या बाहेर गेलंय बस झालं आपलं भांडण तर करू आपण तिथून आल्यावर पहिलं लगे चाल बड्या काय पुढे तो आलो आम्ही आणून